नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सीएन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण शिक्षण सेवक भरती आता ज्यांची झाली त्या गुरुजींना पुन्हा परीक्षा गृहामध्ये एकदा जावं लागणार, पुन्हा अशा गुरुजींची कसोटी लागणार आणि या कसोटीतून त्यांना उतरावं लागणार. नेमकी काय आहे ही माहिती ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नेमकं कोणाला परीक्षा गृहामध्ये जावं लागणार आहे, ही परीक्षा आहे तरी नेमकी कोणासाठी. ज्यावेळेस गुरुजींना शिक्षण सेवक कडून नियमित व्हायचं असेल त्यावेळेस पुन्हा एकदा त्यांना परीक्षा गृहामध्ये जावं लागणार आहे, परंतु नेमकं कुणासाठी ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून मिळवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केल्याचे फायदे असे आहेत की जेव्हा जेव्हा मी नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर बघूया नेमका काय आहे हा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती. अशी एक बातमी प्रकाशित झाली सकाळ वृत्त सेवेने अशी माहिती दिली 13 तारखेच्या वर्तमान पेपरमध्ये की गुरुजींना नोकरी टिकवण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. शिक्षण सेवकांना 3 वर्षानंतर पुन्हा परीक्षेचं दिव्य पार करावं लागणार अशी जी काही बातमी आहे आणि त्या बातमीचा खुलासा डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी दिलेला आहे. नेमकी बातमी काय आहे, याच्यातलं सत्य काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया. बातमी अशी आली आहे की आतापर्यंत 4 परीक्षा देऊन कशीबशी मिळालेली नोकरी टिकवण्यासाठी राज्यातील 19,000 शिक्षण सेवकांना आता पुन्हा एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहेत आणि त्याच्यामुळे 3 वर्षांनी आपसुकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकवणं आता कठीण जाणार असून शिक्षण सेवकांना या निर्णयाचा मोठा झटका बसणार आहे. मित्रांनो, याच्या पूर्वी जे काही शिक्षण सेवक आहेत आता ज्यांची भरती झाली पोर्टलच्या माध्यमातून पोर्टल 1 मधून त्यांनी 10वी 12वी डीएड टीईटी टेट अशा परीक्षा दिल्यात आणि आता त्यांना शिक्षण सेवक म्हणून नोकरीत ते रुजू झालेत. त्यांना पुन्हा एकदा कायम होण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर ते कायम होणार. हे झालं डीएड झालेल्यांच्या बाबतीत. बीएड झालेल्यांची 30 परीक्षा 10वी 12वी बीए बीएड टीईटी टेट आणि पुन्हा आता नियमित होण्यासाठी पुन्हा एक परीक्षा. मग पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच राज्यामध्ये शिक्षक भरती झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 14,000 तरुणांना शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षाची नेमणूक देण्यात आली आहे. परंतु 3 वर्षानंतर त्यांना नियमित व्हायचं असेल तर पुन्हा ही जी काही परीक्षा दिसते आहे इथं शेवटची अजून एक ती द्यावी लागणार आणि तेव्हा ते नोकरीमध्ये कायम होणार. अशा प्रकारची माहिती आपल्याला वर्तमान पेपर मधून मिळाली, सकाळ वृत्त संस्थेकडून मिळाली आणि मग आता त्याला त्या ठिकाणी जोड जी आहे ती डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनीही दिली. मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की ही परीक्षा तशा प्रकारे बैठक झाली आणि बैठकीमध्ये तसे निर्देश देण्यात आलेत, मात्र ही परीक्षा या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यायची की अजून दुसरं कोणी घेईल याच्या बाबतीत त्या ठिकाणी अंतिम निर्णय झालेला नाही. त्याच्या बाबतीत रितसर परिपत्रक येईल असं त्या ठिकाणी पसरलं. ही बातमी पसरली समाज माध्यमांमधून, ही बातमी पसरवण्यात आली म्हणजे याच्यामध्ये काहीतरी तथ्य होतं आणि त्याच्यानंतर सगळ्याच तरुणांचा रोष ओढावला गेला की किती वेळेस आम्ही परीक्षा द्यायची. आणि याचं क्लॅरिफिकेशन करण्यासाठी की कोणाला नेमकी ही परीक्षा द्यावी लागेल या सगळ्या 14,000 तरुणांना आणि आता पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही 5, 7, 8,000 तरुणांना दिली जाणार आहे नोकरी त्या सगळ्यांना द्यावी लागेल का, याच्यातला संभ्रम दूर करण्यासाठी एक परिपत्रक 14 सप्टेंबर 2024 रोजी काढण्यात आलं शासनाकडून. तर याच्यामध्ये या सगळ्यांना ही परीक्षा द्यायची आवश्यकता नाही
असं म्हटलेलं आहे. बघा या प्रेस नोट मध्ये काय म्हटलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदं भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर 21,678 रिक्त पदांसाठी एकूण 19,986 पदांकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये नेमकं ऑर्डर किती जणांना दिली, किती जण बाकी आहेत, ज्यांना ज्यांना ऑर्डर दिली ते रुजू झालेत की नाही, हा वेगळा प्रश्न आहे. किती झालेत, किती बाकी आहेत त्याचा इथं काही इश्यू नाहीये, ते जे काही असेल ते. आणि मग याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा होता की शासन निर्णय दिनांक 19/6/2013 अन्वये विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासनपत्रक दिनांक 25/1/24 अन्वये निर्देश आहेत. तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील त्या ठिकाणी याच पत्रात देण्यात आलेले आहेत. सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. मग आता इथं असा प्रश्न निर्माण होतो की ज्यांची नियुक्ती सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 1288 उमेदवारांनी सेमी इंग्रजी माध्यमाची पोर्टल मार्फत शिफारस झालेली आहे. तर या 1288 उमेदवारांनाच फक्त नियमित होण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागणार, याचं स्पष्टीकरण देण्यासाठी ही प्रेस नोट या ठिकाणी दिलेली आहे. इथं पुन्हा ते असं म्हणतात की एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच आहे, म्हणजे 1288 पवित्र पोर्टल मार्फत जे जे काही सगळे उमेदवारांना ऑर्डर देण्यात आली 19,000 किंवा 18,000 जे काही असतील ते त्या सगळ्यांना त्यांची नियुक्ती अभियोग्यता धारकांचा आणि हे जे काही या 1288 आणि हे जे काही टेट परीक्षा देऊन ज्यांची नियुक्ती झाली त्यांचा इथं कुठलाही संबंध नाही असं सुद्धा इथं म्हटलेलं आहे. आणि हा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमांद्वारे काही वर्तमानपत्रांमध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार अशा प्रकारचं वृत्त प्रसारित केलं. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या परिपत्रकाच्या द्वारे प्रेस नोटच्या द्वारे आपल्याला निश्चित झालं की सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना ही परीक्षा द्यावी लागणार नाही, तर फक्त 1288 उमेदवारांना की ज्यांची नियुक्ती सेमी इंग्रजी माध्यमावर झालेली आहे, त्या जागेसाठी झालेली आहे, त्यांनाच ही परीक्षा द्यावी लागणार. म्हणजे त्यांनी असं हमीपत्र लिहून दिलं होतं की आम्ही सेमी इंग्रजीच्या जे काही विषय आहेत इंग्रजीमधून ते शिकवू शकू आणि म्हणून त्यांनी ती योग्यता प्राप्त केलेली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी 3 वर्षानंतर त्यांची परीक्षा घेतली जाईल आणि त्यांना कायम केलं जाईल. तर असा हा जो काही संभ्रम होता तो या प्रेस नोटद्वारे दूर झालेला आहे असं आपण त्या ठिकाणी आपल्याला समजतं. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुन्हा एकदा आपलं क्लिअर होईल की कोणाला ही परीक्षा द्यावी लागेल, कोणाला द्यावी लागणार नाही. पुन्हा आपण नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.